आतापर्यंत बिग बॉस आणि महेश सर हे दोन पोस्टर मला दिसत होते किंवा कोणालाही दिसतात. बरोबर. जे काही प्लॅन करतात ना ते बियॉन्ड असतं, त्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पूर्ण रक्कम मिळाली कारण आपण तिकडे पर्सनॅलिटी शो करायला जातोय, तिकडे स्पोर्ट्समॅन म्हणून जातोय. आता बिग बॉस नंतर 2 वर्षात मी शॉपिंगच नाही केलं, तेच कपडे कधीपासून वापरतोय. बिग बॉस आता महेश मांजरेकरच्या वेळची रितेश देशमुख आता आहे. तर मला सांग की तुला जेव्हा ते कळलं तर तुला म्हणजे पहिल्या तू महेश मांजरेकरांसोबत होती, तुला कसं म्हणजे तू थोडा नर्वस झालास का रितेश आता चांगलं काहीतरी वेगळं करेल ह्याच्यासाठी तू वाट बघतोय? ना मी नर्वस झालो ना, मला काही हे वाटलं. मी अच्छा बरं असं न्यूट्रल होतो, कारण आतापर्यंत बिग बॉस आणि महेश सर हे दोन पोस्टर मला दिसत होते किंवा कोणालाही दिसतात. बरोबर. आणि मला याचा सार्थ अभिमान आहे की ते माझ्या सीझनचे होस्ट होते आणि प्रचंड जास्त रिस्पेक्ट आहे की त्यांनी कमाल होस्टिंग केलं 4ही सीझनचं. पण तितकंच रिस्पेक्ट मला कलर्स च्या टीमवर म्हणजे बिग बॉसच्या टीमवर आहे की ते जे काही प्लॅन करतात ना ते बियॉन्ड असतं, त्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. हे मी स्वतः 100 दिवस आतमध्ये राहून ते फेस केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जो विचार केला असेल तो खूप कमाल असेल, पण तो विचार काय केला हे मला बघायला मजा येणार आहे, त्यामुळे मी ते बघणार आहे. मला सांग, शिव ठाकरेने एका मुलाखतीत सांगितलं की बिग बॉस मध्ये जी रक्कम ठरलेली असते ती आम्हाला मिळत नाही. तुझ्या बाबतीत तसं झालं का? जी रक्कम होती ती तुला व्यवस्थित मिळाली? पूर्ण रक्कम मिळाली. मे बी ती रक्कम मिळत नाही पूर्ण, म्हणजे काय असतं, जी काही विनिंग अमाऊंट असते त्याच्यातलं 30% हे गव्हर्नमेंट घेतं. ते लॉटरी काहीतरी समथिंग ते 30% घेतं. सो ती कट होऊन जी अमाऊंट येते ती आमची असते. सो माझं काहीतरी 15-16 लाख रुपये विनिंग अमाऊंट होती. त्याच्यातले 4-1 लाख रुपये का 4.5 लाख रुपये हे 30% सरकारने घेतले आणि उरलेले जे 11-12 लाख रुपये होते ते मला मिळाले. त्याचा आक्षेप होता की कपड्यांचे जे पैसे होते किंवा माझ्या आई वडिलांना तुम्ही अमरावतीवर आणला ते सगळे पैसे त्याच्या ह्याच्यातून कापण्यात आले. तुझ्या बाबतीत कधी असं झालं का तुला डायरेक्ट मिळाले सगळे? नाही, माझं असं काहीच कापलं नाही. पैसे मी माझेच खर्च केले. कपड्यांसाठी आपल्यालाच करावे लागतात. कारण जर बिग बॉसच्या टीमने ठरवलं की अक्षयला आपण काळा टी शर्ट अमुक ब्रँडचा देऊया आणि अमुक कंटेस्टंटला काळा टी शर्ट अमुक ब्रँडचा देऊया, सो त्यावरनं ते कसं प्लॅन करणार ना. त्यापेक्षा ते बेस्ट आहे की तुला जसं दिसायचंय, जसं पोर्ट्रे व्हायचंय तसं तू कपडे घे. तुला जसं, कारण आपण तिकडे पर्सनॅलिटी शो करायला जातोय, तिकडे स्पोर्ट्समॅन म्हणून जातोय. तिथे काही आपण डेली सोप नाही करणार की प्रोडक्शनच येणार, प्रोडक्शन तुम्हाला कपडे देणार, प्रोडक्शन तुम्हाला सॉक्स देणार, प्रोडक्शन तुम्हाला शूज देणार, प्रोडक्शन तुम्हाला छत्री देणार, प्रोडक्शन तुम्हाला ये पाणी पी असं करणार, डायलॉग देणार, तसं काहीच नाहीये. तुम्ही येणार, तुम्ही खेळणार, तुमचं दाखवणार, त्यामुळे तुमचं खर्च करणं तुमचं गरजेचं आहे. आणि तो तयारी तू किती महिने अगोदर सुरू केली मग ह्या सगळ्या गोष्टी? म्हणजे 1 महिना, फक्त 1 महिना सगळी झाली? अरे खूप मोठा 1 महिना. अजून काय करायचंय? तर एक छोटासा रॅपिड फायर आहे, आपण खेळूया. मला सांग, तुझ्या आयुष्यातली पहिली कमाई काय होती? पहिली कमाई मी ड्रॉइंग क्लासेस घ्यायचो ती होती. म्हणजे तू एक चांगला पेंटर आहेस. हो. आणि जी पहिली कमाई होती ती कोणाला दिली आहेस? मी घरीच वापरायचो. पहिल्यापासून घर चालवण्यासाठी मी पहिल्यापासून हातभार लावलेला आहे. आणि मला सांग, मग बँक अकाउंट आयुष्यातलं पहिलं कधी काढलंस? काय 10वीत वगैरे असेल, 10वीत 11वीत असेल. आणि शॉपिंग करायचं म्हटलं की तुझ्या सगळ्यात पहिलं डोक्यात कोणतं असतं, की कुठे जाऊन करायची का ऑनलाईन? नाही, मला असं ऑफलाईन करायलाच आवडतं आणि मला असं शॉपिंग खूप वेळ करायला आवडत नाही. मी असं जातो 1, 2, 3, 4 असं होतं ते. पण हे फार क्वचित होतं. आता बिग बॉस नंतर 2 वर्षात मी शॉपिंगच नाही केलं, तेच कपडे कधीपासून वापरतोय. म्हणजे बिग बॉसचा तुला फायदा झालाय? हा, खूप कपडे झाले. तू व्हेज खाणं प्रिफर करतो नॉन व्हेज? मी प्युअर व्हेज आहे. ओके. आणि मग प्युअर व्हेज खाण्यासाठी कोणतं हॉटेल ठरलेलं आहे की ह्याच हॉटेलमध्ये जाऊन खायचं? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी हॉटेल ठरलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी हॉटेल ठरलेली आहेत. तू ठाणेकर आहेस, ठाण्यातलं सगळ्यात आवडतं जो व्हेज साठी कोणतं आहे? ठाण्यात बरेच आहेत. मामलेदारला जायचं, पण तिकडे तिखट नाही, मी नॉर्मल मिसळ खातो. तिकडे उपवनला जायचं, उपवनला सँडविच खायचं एका ठिकाणी. असे वेगवेगळे छोटे छोटे अड्डे आहेत. आमच्याकडे कळव्यात महालक्ष्मी म्हणून, जिथे साऊथ इंडियन आणि बऱ्याच गोष्टी मिळतात, तिकडे मी खातो पितो. गोरेगावात मी चहा प्यायला खास नवदुर्गा स्टेशन रोडला ईस्टला आहे किंवा उडपी विहारला मी पडीक असतो. असं म्हणता येईल. असे वेगवेगळे ठिकाण आहेत. जर कोणतं प्लेस एक्सप्लोर करायचं ते इंडियातलं आवडेल का बाहेरचं आवडेल? मला भारतातलंच आवडेल. आणि तुझी फर्स्ट कार कोणती? माझी फर्स्ट कार इको होती. इको जी 7 सीटर इको असते ती. आणि ड्रीम कार कोणती आहे? ड्रीम कार माझी आता खूप असतील, असे एक नाही, पण घेईन मी भरपूर. आता माझं पुढचं टार्गेट जीटी आहे, BMW GT.
थँक्स अ लॉट आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो यासाठी सदिच्छा. अरे थँक्यू सो मच. थँक्स लॉट.